बनवणार आपण हे गाजर घेतलेलं आहे, हे बटाटा, हे फ्लावर, हे आता उकडून घ्यायचं आपल्याला. एक उकळी काढून घ्यायची आहे ह्याची मस्तपैकी. हे तांदूळ घेतलेला आहे, हे तुरीची डाळ, ही मसूर डाळ आणि मूग डाळ मिक्स करायचं आपल्याला. त्याची एक उकळी झालेली आहे. आता ह्याला काढून घ्यायचं आपल्याला. हे 2 कांदे कापले, ते 3 टमाटे आहेत, थोडीशी कोथिंबीर, शहाजिरा, 3 चमचे तेल टाकलेलं आहे. त्याच्यातून पाणी काढून घेतलंय. त्याला लालसर भाजायचं आपल्याला, तळून घ्यायचं लालसर. हे अद्रक लसणाची पेस्ट आहे, अद्रक लसूण कोथिंबीर आणि आपल्या घरातला मसाला आहे. हे बाहेरचा मसाला आहे, एव्हरेस्ट मसाला, हळद आहे. आपला कांदा लालसर झालेला आहे, त्याच्यात ते वाटण टाकून देऊ. आता हे मसाले टाकायचे. आपण टमाटा टाकून देऊ. हे फ्लावर, बटाटा, गाजर हे टाकून देऊ. मग त्याला आता पाणी सुटतंय. 10-15 मिनटं मंद गॅसवर याला चांगलं फ्राय करून घेऊ. कोथिंबीर टाकून आता याला 5-10 मिनटं ठेवून देऊ. याला पाणी सुटतंय टमाट्याचं. आता हे सगळं एकत्र एकजीव झालेलं आहे. आता आपण याच्यात थोडंसं मीठ टाकू. तांदूळ टाकलंय मी त्याच्यात. आता याच्यात पाणी टाकू आपण. पाणी टाकलं आता हा अर्धा लिंबू आहे, ह्याच्यात पिळून देऊ आपण. आता एक उकळी आली नाही, उकळी आलेलं आहे. आता गॅस बारीक करून 15 मिनटं ठेवून द्यायचं आहे. अजून एक 10 मिनटं ठेवून देऊया. तयार झाली आपल्या पुलाव तयार झालेला आहे.